भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर उद्या केंद्रीय गृह विभागाकडून संपूर्ण देशात मॉक ड्रिल करण्यात येणार आहे। या संपूर्ण काळात नागरिकांनी काय खबरदारी घ्यावी याचे निर्देश देखील देण्यात येणार आहेत। याच पार्श्वभूमीवर नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन केंद्र आणि नागरी संरक्षण केंद्र सज्ज झाल्याचं बघायला मिळतंय। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी महेश महाले यांनी। भारत पाक तणावाच्या परिस्थितीवर केंद्रीय गृह विभागाने उद्या देशभरामध्ये मॉक ड्रिल करण्याचे निर्देश दिलेले आहेत। या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात असलेल्या आपत्ती व्यवस्थापन विभागामध्ये या ठिकाणी मॉक ड्रिलसाठी लागणारे जे साहित्य आहे ते आणून ठेवण्यात आलेले आहे। खरं तर उद्या देशभरामध्ये विविध ठिकाणी हे मॉक ड्रिल राबविण्यात येणार आहे। यामध्ये नागरिकांनी काय खबरदारी घ्यावी या संदर्भात देखील निर्देश देण्यात येणार आहेत। त्याचप्रमाणे तणावाच्या परिस्थितीमध्ये नागरिकांनी काय काय काळजी घ्यावी या संदर्भात देखील ज्या सूचना आहे त्या देण्यात येणार आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर आज नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक देखील आयोजित करण्यात आलेली। या बैठकीसाठी संरक्षण दलाचे अधिकारी असतील, आपत्ती व्यवस्थापन विभाग असेल, त्याचप्रमाणे पोलीस आणि प्रशासन याचे विविध अधिकारी हे उपस्थित असणार आहेत। या संपूर्ण काळामध्ये काय काय खबरदारी घ्यावी असे जे निर्देश आहे, सूचना आहे त्या आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे देण्यात येणार आहे। आणि आपण जर या ठिकाणी बघितलं तर आता जिल्हाधिकारी कार्यालयात असलेल्या या आपत्ती नियंत्रण कक्षामध्ये जे साहित्य आहे ते आणून ठेवण्यात आलेले आहे। उद्याचे जे संपूर्ण विभाग आहे याच ठिकाणी इथूनच जे आहे ते निर्देश देण्यात येणार आहे। या ठिकाणी हा जो वॉर रूम आहे, कंट्रोल रूम आहे तो बनवण्यात आलेला आहे। या ठिकाणून जे आहे ते मॉक ड्रिल संदर्भात विविध निर्देश जे आहे ते जिल्ह्यातील नागरिकांना तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागाला देण्यात येणार आहे। एकूणच आता जर बघितलं तर आपत्ती व्यवस्थापनातर्फे आता उद्याच्या मॉक ड्रिल संदर्भात खरं तर हे जे विभाग आहे हा संपूर्णतः सज्ज झालेला आपल्याला बघायला मिळतोय। महेश माले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।